नमस्कार मैत्रिणींनो, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला कंटाळा आलेला आहे. झटपट काही आणि टेस्टी, स्वादिष्ट असं काही बनवायचं आहे जे लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि मोठ्या व्यक्तींना सुद्धा आवडेल. तर अशी तुमच्यासाठी झटपट बनणारी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. संध्याकाळचा स्वयंपाक करायला कंटाळा आलेला आहे आणि झटपट काहीतरी बनवायचं आहे, सगळ्यांना आवडायला हवं आणि पौष्टिक हवं. विशेष म्हणजे पौष्टिक घरचं उत्तम असं जेवण पाहिजे. तर त्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी इथे पौष्टिक असं मुगाच्या डाळीचे थालीपीठ. हे थालीपीठ आपण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करणार आहे, पारंपरिक पद्धतीने करणार आहे. ते थापून न घेता असं तव्यावर आपण फैलवून घेणार आहे, पसरवून घेणार आहे आणि इझिली ते तव्याचं निघणार आहे, तव्याला चिटकणार नाही आहे आणि बघा झटपट असं तव्याचं निघणार आहे आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट असं होणार आहे. तर चला पाहूया आपण मुगाच्या डाळीचे थालीपीठ. अशाच छान छान पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. बघा, हे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती. ही मुगाची डाळ मी 4 तासासाठी भिजवून घेतलेली आहे आणि छान भिजलेली आहे. हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आणि बघा इथे मी काही मसाले, बेसिक मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. हिरवी मिरची, अद्रक, 10-12 लसणाच्या कळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे जिन्नस आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या जारला. इथे चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे. 2 इंच मी इथे आलं घेतलेलं आहे. हिरवी मिरची कमीच घ्यायची आहे छोटे मुलं असतील तर. आणि बघा लसणाच्या 10 ते 12 कळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण तुम्ही जास्त प्रमाणात वापरला तर छान होईल आणि खूप जास्त छान टेस्ट तुमच्या थालीपीठाला येईल. आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे मी. हे मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. याची चटणी करून घ्यायची आहे छान. आणि बघा अशा पद्धतीने ही अशी मी चटणी बनवून घेतलेली आहे. छानच अप्रतिम आणि ही खूप पौष्टिक होती. आता ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. बघा किती छान दिसत आहे हिरवीगार. आणि त्याचसोबत आपल्याला ही डाळसुद्धा, मुगाची डाळ भिजत घातलेली होती, ही छान भिजलेली आहे. ही मुगाची डाळसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. मुगाची डाळ आपल्याला अगदी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने ही मुगाची डाळ मी बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही पण अशीच रेसिपी बनवता का हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही कुठल्या शहरातून माझा व्हिडिओ बघत आहे हे सुद्धा मला कळवा. बघा अशा प्रकारे मी सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि इथे थोडी डाळ मी बाजूला काढलेली आहे. ते मला बिना हिरव्या मिरचीचं करायचं आहे. माझी छोटी मुलगी आहे, तिच्यासाठी मी बिना तिखटाचं करते. आणि इकडे मी बघा तिखटाची हिरवी मिरची मिक्स केलेली आहे. तर इथे मी दोन्ही ठिकाणी थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद टाकून घेतलेली आहे आणि छान असा खूप सारा कोथिंबीर टाकून घेत आहे आणि सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घेत आहे. छान जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि हे तव्यावर आपण थापून न घेता तव्यावर पसरवून घ्यायचे आहे, फैलवून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला हे कन्सिस्टन्सी या मिश्रणाचं पातळ असलं तरीही काही हरकत नाही. सो बघा हे माझ्या मुलीसाठी मी फिक्कं बनवून घेतलेलं आहे बिना मिरचीचं. कारण माझी मुलगी खूप छोटी आहे, 2 वर्षाची आहे. तिच्यासाठी मी ते फिक्कं बनवलं आणि हे मी आमच्या फॅमिली मेंबर सर्वांसाठी बनवलेलं आहे. सो बघा आता मी तव्याला आपलं थालीपीठ चिपकायला नको त्यासाठी मी इथे असा कांदा कट करून घेतलेला आहे आणि या कांद्याच्या साहाय्याने मी आपल्या तव्याला तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपला तवा आपल्या थालीपीठासाठी यूज टू व्हावा आणि आपलं थालीपीठ तव्याला चिटकायला नको. सो त्यासाठी तव्याला असं छान असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे. कांदा नसेल म्हणजे कांद्याने नसेल लावू शकत तुम्ही तर वांग्याने सुद्धा लावू शकता. जे वांगं असते आपलं भाजी बनवायचं ते वांगंसुद्धा अर्ध कट करून त्याने लावू शकता तुम्ही अशा पद्धतीने तेल, जेणेकरून आपलं थालीपीठ त्यावर चिटकणार नाही. सो त्यानंतर असं थालीपीठ तुम्ही थापून घेऊन खाली कपड्यावर थापून घेऊन सुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे फैलवून सुद्धा पसरवून सुद्धा घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे पसरवून घेत आहे. हे पसरवून घेतलेलं थालीपीठ खूप सॉफ्ट होते आणि खूप छान होते चवीला सुद्धा. थापून घेतलेल्या थालीपीठापेक्षा हे फैलवून पसरवून घेतलेलं थालीपीठ खूप स्वादिष्ट बनते. तर बघा अशा प्रकारे इझिली हे पसरवून घेता येते कारण याची कन्सिस्टन्सी थोडी आपण पातळच केलेली असते. सो बघा आणि थोडं गरमच तवा ठेवायचा आहे आपल्याला.
हाय फ्लेम ठेवायची. तवा खूप गरम झाला, थालीपीठ पसरवलं की तवा अगदी नॉर्मल म्हणजेच लो मीडियमवर ठेवायचा. आणि बघा असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं छान असं आपलं थालीपीठ शेकून घ्यायचं आहे आपल्याला. खूप अप्रतिम लागते, सुगंध तर खूपच छान येत आहे. बघा अतिउत्तम आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही पण असंच थालीपीठ बनवता का हे मला मात्र नक्की कळवा. बघा झटपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते. बघा इथे ताटात काढून दाखवत आहे मी तुम्हाला. खूप सॉफ्ट झालेलं आहे आणि याचं थिकनेस बघा आणि किती छान घडी होते. किती पातळ केलं तर हे तुटत नाही, फाटत नाही. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.